राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमंदी प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारे श्री गणेशाय नमः पूर्वाध्याय दृढ धन्व नरेश राज्यस्थापने पुत्रासह स्वपत्नीसह गेला वनासह आयशी कथा झाली पै गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यायामध्ये दृढधन्व नावाचा राजा त्या अगस्तीने सांगितलं आणि ताबडतोब राज्याला मोठ्या मुलाला राज्यावर बसवलं आणि दृढधन्व वनामध्ये गेला बायकोसही आता पुढील वृत्तांत सांगत होतो ऐका समजत नारायण मुनी नारदा प्रतो प्रेमे कथित साक्षेपे माता पुढील वृत्तांत नारायण मुनी नारदाला सांगतात पुढच्या कथेमध्ये ऐका म्हणे गा नारदा ब्रह्मात्मजा मग तो दृढधन्व महाराजा पुढे जाता जाता सहजा गंगा तीरे पावला मग आता तो नारद मुनीला सांगतो भगवंत नारायण मुनी का पुढे गेल्यानंतर गंगेच्या तीरावर हा राजा दृढधन्व काय करायला लागला तपश्चर्या ते परम पवित्र स्थान पाहुणे तेथे राहिला जाण उभयता त्रिकाल गंगा स्नान नित्य नेमन करोनिया मग तिथे त्याला परमस्थान भेटलं बद्रिकाश्रम केदार हरिद्वार तिथं कशी नदी वाहते गरम पाण्याची पण थंड पाण्याची पण ना असं त्याला परमस्थान बघितल्यानंतर राजाने तिथं आपला मुक्काम ठोकला म्हणजे पर्णकुटी बांधली आणि तिथं राजा तपश्चर्या करायला लागला स्वधर्म कृत्य सर्व सारुणी रमत असते भगवत भजनी कंदमुळं फळे बक्षुनी उपजीविका चालवीत असे मग 3 वेळा त्या नदीमध्ये काय करायचा आंघोळ करायचा आणि जी काही कंदमुळं फळमुळं मिळेल त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवायचा ऐसे लोटता कित्येक दिवस आला पुरुषोत्तमास तो साक्षात पुरुषोत्तमाचा प्रिय विशेष असे पै मग असं काही दिवस लोटल्यानंतर 3 वर्षाने अधिक महिना आल्यानंतर आता दृढधन्व नावाचा राजा काय करतो ऐका त्या माझे यथाविधान चालविले तपोअनुष्ठान पुरुषोत्तमासे रात्रंदिवस अंतरी समस्मरत दोघेही रात्रंदिवस झोप नाही काय नाही रात्रंदिवस त्या पुरुषोत्तमाचं चिंतन करीत राहिलेले आंघोळ करायचे नामस्मरण करायचा त्यात तो स्वयं राजेश्वर ऊर्ध्वभाव निराधार एकेची पादांगुली अष्टावर सदा उभा रावणिया म्हणजे एका अंगुठ्यावर तपश्चर्या करतो नाही का तसा तो राजा एका अंगठ्यावर तपश्चर्या करायला लागलाय दृष्टी लावणी सूर्याकडे मुखे श्रीकृष्ण नाम वदत निरारायसा सतत व्रत करीत साक्षेपे 1 महिन्यापर्यंत दृष्टी सूर्याकडे ठेवून आकाशात ठेवून श्रीकृष्णाचं ध्यान करीत राहिला एका पाया अंगठ्यावर तेव्हा तयाची ती कांता गुणसुंदरी मा पतिव्रता पतीच्या सेवे माझी सर्वता तत्पर असते झाली पै मग नवरा एका पायावर तपश्चर्या करतोय जी काय लागेल पूजेला सामुग्री ती त्याची पत्नी त्याला पुरवायची ऐसे करिता तपोअनुष्ठान अधिक मास झाला संपूर्ण तव तेथे आकाशातून दिव्य विमान पातले मग 1 महिना तपश्चर्या केल्याबरोबर आकाशातून विमान आलेलं आहे नाना रत्नाच्या दिव्य कांती त्याही प्रकाशल्या वनस्थिती स्वर्ण किंकणी रुणधुणती वाजती माझी नाचती देवांगणा मग त्या याच्यामध्ये तुमच्यासारखे अप्सरा वाजत गाजत तो विमान खाली उतरलेला आहे पुण्यशील सुशील विधान आत असते पुरुष दोन ऐसे ते सुंदर देवयान
अकस्मात पातळे. मग त्या याच्यामध्ये विमानामध्ये 2 दिव्य पुरुष होते आणि ते दिव्य पुरुष त्या विमानामध्ये बसलेले होते. तया पाहुणे दुर्योधनवरायो पत्नी झाला साचार्यो आणि त्या दिव्य पुरुषाचे पाय प्रेमी तत्काल वंदिले. मग त्या 2 पुरुषांचं या राजाने आणि पत्नीने त्याचं पाय नमस्कार घातलेले आहे. मग त्या सुशील पुण्यशीलांनी ते उभयता राजा राणी सत्कारपूर्वक त्या विमानी हस्ते धरून बैसविले. मग आपण नाही का हाताला धरून गाडीमध्ये बसवतो तसं त्यांना राजा राणीला त्या दिव्य पुरुषाही दोघांना हाताला धरून बसवलेले आहे. तय ते विमान आकाशमार्गे उपरी चालले मनोवेगे. तो राजा राणीची सर्वांगे परमदिव्य झाली पै. स्वर्गादी लोक अतिक्रमणी विमान गेले गोलोका लागुनी. पुरुषोत्तमाच्या सन्निधानी राजा राणी पावली. म्हणजे जिथं पुरुषोत्तमचा गोलोक त्या ठिकाणी राजा राणीचा विमान गेलेला आहे. ऐसा तो दुर्योधनवा भूप राजा अधिक मासे आचरणात तप त्याने होऊन दिव्य स्वरूप गोलोकाप्रती पावला. मग असा त्या राजा राणीने 1 महिना व अधिक महिन्याचं व्रत केल्याबरोबर त्यांचा विमान गोलोकाला गेलेला आहे. आणि तो तप करिता असता तत्पत्नी जी पतिव्रता तिने पतीची सेवा सर्वता केली असे अधिक मासी. मग तो जो 1 महिना तपश्चर्या करत होता ना, म्हणजे पतीला लागेल ज्या वस्तू ती त्या बाईने पुरवले म्हणून त्या नवऱ्याच्या मुळे त्या बाईला विमान दोघांना आलेलं आहे. तेने पुण्य ते राणी तत्क्षणी गोलोकाप्रत पावले जाणं. नारदा मी अधिक मासाचे पुण्य कायवर नो एकमुखे. मग असा भगवंत नारायण बोलतोय का देवा एकमुखाने मी काय वर्णन करू. आज त्या राजा राणीने 1 महिना तप केल्याबरोबर ताबडतोब त्यांना विमान आलेला आहे. तो पुरुषोत्तम असा समान जगे नाही कायचं उत्तम. त्याचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून परम श्रेष्ठ तो. या पुरुषोत्तम महिन्याचा बोलताना स्वामी म्हणजे सगळे महिन्याचा महिना असेल तर अधिक महिना असेल त्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास. अधिक मासाला गे सेविता जे अतिउत्तम फळे आता ते सहज जन्म सहस्रजन्मी तप करिता प्राप्त नव्हेचे साचार. अधिक महिन्यामध्ये जे एक दिवसाचं जे काय आपल्याला फळ प्राप्त करता येईल ते 1000 जन्मी तुम्ही तप केलं त्याच्याने पुण्य नाही मिळणार, ते अधिक महिन्यामध्ये मिळेल असं सांगितलेलं आहे. पुरुषोत्तम मासासाठी कोणत्याही निमित्त नराई स्नान दानादी जप काही सत्कर्म केले असता. पण पुरुषोत्तम महिन्यामध्ये कोणत्याही नराने बाईनी तर स्नान दान जप होम मंदिरामध्ये जाणं अध्याय ऐकणं वाचणं पोथी पुराण सगळं 1 दिवसाचं जरी केलं तरी हे फळ प्राप्त आहे. तयाच्या पुण्यप्रभावेसे कोटी जन्मकृत्य पापांचे राशी तत्काल जाऊन विलयासी गोलोकासी पावता. मग तात्काळ 1 महिन्यामध्ये 1 दिवसामध्ये जर तप केलं तात्काळ त्याचा मनी ट्रान्सफर बोलतो नाही का. आता इथून आपण बेलापुरावरून 5000 UPला पाठवलं तर 5 मिनिटांत 5000 रुपये जातात. तसं 1 दिवसाचं या महिन्यामध्ये जर आपण आचरण केलं तर लगेच ताबडतोब आपल्याला पुण्य प्राप्त होईल. जेवे एके शाखा मृगासी नेनतपणे अधिक मासी 5 दिवस शेषित निरेशी सहज स्नान घरताची. तर एके शाखा मृगासी म्हणजे 1 दिवस आंघोळ केल्यानंतर 5 दिवसाचं पुण्य प्राप्त होतोय किंवा त्या स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतोय. तर मग 30 दिवस केल्याचं काय पुण्य होईल. त्याचे प्राक्तन कर्मे सकळ विलय पाहुणे तत्काल श्रीकृष्णापरी तो निर्मळ दिव्य देही झाला. पण दिव्य देही झाला. मग अशा प्रकाराने वानर बोलतो नाही का ते वानराला 1 महिन्याचं 1 दिवसाचं पुण्य दिल्याबरोबर तो वानर उद्धरला गेलेला आहे. तर अशा प्रकार शाखा मृगापाशी म्हणजे पालापाचोला खाणारा त्याला वानर शब्द वापरलाय. तो 1 दिवसाचं पुण्य केलं तो आंघोळ केला नाही का नदीमध्ये पडलेला होता फळ खात होता. आता येईल आपल्याला तो विषय ती लक्ष्मी विचारेल म्हणजे वानर कोण होता न तो का तसा जीर्ण झाला. मग तो भूक लागलेली होती. भूक लागल्यानंतर तो वानर आता झाडावर फळासाठी जाईल ना. फळासाठी जाता जाता तो खाली पाण्यामध्ये पडल्यानंतर त्याला 30 दिवस 5 दिवस त्या पाण्यामध्ये बावडीमध्ये पडला अधिक महिन्याच्या. त्याच्यामुळे त्या वानराचा काय झाला उद्धार. ती कथा आता आपल्याला ऐकायला मिळेल. आणि सवेचे विमानी बैसोनी गोलोकाप्रती गेला जाणं आधी व्याधी जरा मरण तेथे नसते कदाही. मग तो वानर 5 दिवस नदी बावडीमध्ये पडला आंघोळ केली तो उद्धरलेला आहे. तस्मात सर्व मासावणी परम
श्रेष्ठ मास पुरुषोत्तम तया न सेवितो नरदम महामूर्ख धानिजे. या महिन्यामध्ये एकही दिवस जर आंघोळ करत नसेल तर त्याच्यासारखा मूर्ख नराधम या जगामध्ये नाही आहे. आणि जे त्या मासाला गुणी स्नानदान जप होमांनी तैसे ते नाना व्रत नियमांनी विधीपूर्वक सेविताचे विधीपूर्वक म्हणजे हे या महिन्यामध्ये तुम्ही आंघोळ करा, अध्याय वाचा, मंदिरामध्ये जा, तिल दान करा, ब्राह्मणाची पूजा करा, काही करा, गायीची पूजा करा, गायदान करा, सगळं पुण्य एकच आहे. ते कृत्य धन्य सकळ तयाचे जन्मवणे सफळ यलोकी सर्व काल सुखाचे आचल भोगिती यलोकी म्हणजे इथं पण सुख आहे त्यांना, गोलोकामध्ये पण सुख आहे. आयसे नारायण ऋषीची वाणी ऐकून चकित नारद मुनी पुनश्च तया हस्त जोडूनी मधुरवाणी विनवित असे. परत नारदाने प्रश्न केला का 5 दिवस आंघोळ केल्याचं कुणाला वानराला पुण्य मिळालं ते मला तुम्ही कृपा करून सांगा. अहो या सकल विश्वाठाई सर्व अर्थसाधण्याविषयी नृजन्मचे उपयोगी येई ऐसे सर्वाही बोली जेती. ऐसे असता आधी आपण कतिरेके व्याज स्नाने करून शाखामृगई उद्धरण मुक्त तत्क्षण झाला पै. मग तुम्ही तर सांगता पाला खाणारा वानर तो कसा काय मुक्त झाला, काय या महिन्यामध्ये त्याने आचरण केलं ते त्याला माहिती नाही. अधिक महिना काय आहे, पण माकडाची जात ना, माकडाला भूक लागल्यानंतर हे झाडावरून ते झाडावर उड्या मारतो. एखादा पाय घसारला का मग तो त्या बावडीत पडला का त्याचा उपाय चालत नाही. तसा आता यो माकड भुकेच्या ताण्याने झाडावर चढला, झाडाच्या खाली काय होती, बावडी होती, त्या बावडीमध्ये तो 3 दिवस 5 दिवस पडलेला आहे. तरी त्याची ती कथा समजतो मज सांगावे लोक हितार्थो. तो शाखा मृग वानर कोण किमरतो कैसा कोण कोठे उद्भवला. मग तिथं येण्याचं कारण काय, असा तो कोण होता पहिल्या जन्माचा ना त्याला माकड जन्म का मिळालेला होता असा नारदाने नारायण मुनीला प्रश्न केलेला आहे. वसत होता कवने देशी स्नान घडले कोठे त्यासी व्याज स्नाने अधिक मासी काय पुण्य लाभले. मग तो कुठल्या देशामध्ये होता न तो तिथं आला कसा, त्याला आंघोळ घडली कशी हे मला तुम्ही सांगा. ते सकल विस्तारून सांगावे आता मज लागून कथामृत आपणापासून ऐकता धनी पुरेना. तुमच्या तोंडून जी कथा ऐकली ना तरी माझी कानाची तृप्ती होत नाही. तर त्या वानराचा उद्धार कसा झाला, पाण्यामध्ये 3 दिवस का पडला तो 5 दिवस ती मला कथा सांगा. ते देवऋषीची ऐकोनी वाणी तया सांगता नारद मुनी. केरळ देशामध्ये कोणी एक ब्राह्मण राहत होता. बघा आता इथून कथेला सुरुवात झाली. केरळ देशामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाची कथा ऐका. तो महालोभी सर्वत्र फिरतो, मधुमक्षिके परी सततो, दक्ष असे धन संचयार्थो, धनचे अत्यंत प्रिय त्याला. जीवाला खाय नसतो, फक्त पैसा पैसा करायचा. मधुमक्षी म्हणजे माशी जे गुलाला चुंबून राहतो तैशी तो धनाला काय करायचा, चुंबून राहायचा. कमवायचा पैसा, खायचा नाही, फक्त हाणाचा, जमिनीमध्ये पुरायचा, जीवाला खायचा नाही. सनद किंवा सद्वसन कदाही नाही भोगिले तयानो. श्राद्ध पूजा देवकृत्य सण तेही कदा न करीत. बरे कदाच अन्न खायचं नाही म्हणजे कोणी दिल्यावर त्याच खायचा. कधू अंगाला कपडं वापरायचा नाही आहे. कधू आई वडिलांचा 13वा 11वा पूजा अर्चा काही देवपूजा करायचा नाही आहे. फक्त पैसा पैसा करायचा. कीर्तीसाठी नाचरे काही पोष्यवर्ग न पोषी कदाही. अन्याय संचित धन सर्वही पुरवून ठेवे भूमीचा. अन्याय संचितो पैसा आणायचा कुठून काहीतरी आणि जमिनीच्या खाली पुरून ठेवायचा असं सांगितलेलं आहे. यद्यपि जाऊ लागे प्राण तरी न वेचे तयातून व्ययाचे नाम काढिता तत्क्षण तयाचे प्राण घुटमुटती. मग जर जीव चाललाय तरी तो पैसा काढायचा नाही न काय वापरायला लागला का त्याचं मन गुरपटायचाही. माझा पैसा खर्च झाला ऐसा त्याचं मन गुरपटायचं. ऐसा तो कृपण अत्यंत म्हणून त्याचे कर्द म्हणतो. तयाचे नाम पितृ कल्पितो चित्रशर्मा ऐसे असे पै. तर अशा प्रकारे त्याला काय बोलायचं, कर्दम म्हणजे चिकट, समजलं का. तर अशा प्रकारे त्याच्या बापाचं नाव चित्रशर्मा होता. त्या बापाचं कधी त्याने कावकाव दसपिन केलेला नाही आहे. माघ महिन्यात तिलदान, कार्तिक मासे दिवादान, वैशाख मासे धान्यदान, स्वर्णदान व्यती पातिपय, रजतदान वैकृतीनी, सर्वदाने रवी संक्रमणे आणि अन्य दाने अन्य पर्वी पुण्यकारक आहेत. बघा या पर्वण्या ऐकल्या ना, या पर्वणीवर जर आपलं
काय दानधर्म केलं तर आपला पितृलोक काय होतोय सुखी होतोय न तो पितृ आपल्या पोराबालांना काय देते आशीर्वाद देतोय. याने धन आणलं कमवलं पण आई वडिलांच्या कार्याला काही वापरलेलं नाही आहे. परे त्यातून इथं कधी एकही दान केले नाही आणि चंद्रग्रहण सूर्यग्रहण समयी जपादी काहीच नाही केले. मग याच्यातून काहीच त्यांनी दानधर्म केले नाही, कधी उपास तपास केला नाही. चंद्रग्रहण सूर्यग्रहण या टायमाला कधी त्यांनी जप ताप अनुष्ठान केले नाही. कैशाही पर्वणी आले तरी स्वय सत्कर्म काही न करी महापापात्मा दुराचारी धनचे अंतरी चिंतितो. कुठलाही सण येईल पण त्या सणाला रुपया त्याने कधी खर्च केलेला नाही आहे. नुसतं अंतरामध्ये धन चिंतन करायचा. अंगावरी न घे वसन वर्ष शीतपारी करी सण सर्वांग जर्जर कृष्ण मलिन पाहता मन कंटाळे. कधू अंगावर काय वसन म्हणजे कपडा वापरायचा नाही. आवरा तू काचं हे शक्यतो असेल का तर ते वर्णन केले लेखकाने मामा. आता इतका त्याच्या अंगाला घामाचा वास सुटलेला आहे. मग आवरा पैसा आता हे शक्य नाही, काहीतरी वापरायला पाहिजे असेल की नाही तर नुसताच आणून पुरून ठेवत असेल मग त्याला तरी विचार नाही का अंगाला नाही कपडा वापरायचा. इतका वास यावाचा का मन कंटाळाचं मललेलं कपडं घालायचा. धन लोभी भूतली फिरतो जो जो भेटे तयासी याचितो. मुखे दिनवाणी वदत वाणी पाणी काढित नेत्रातून. पैसा हाय पण कोणी काढला ना दादा दे ना म्हणा जरा, माझ्या अंगावर कपडे नाही म्हणा, काही खावायला नाही, डोळ्यातून पाणी काढून नेम हे माणसाला दया यावाची ना. अरे बाबा खरोखर गरीब आहे मग तो 100-200 द्यावाचा न्यावाचा ना पेटीन टाकायचा. आता आमचे रेल्वे स्टेशन हो ना का ते बाया अशा पोऱ्या एक कॉटन आहे एक करीव आहे एक खांद्याव आहे मागाचं पैसे. आता ज्या अर्थी पॉटन आहे याचा अर्थ हिला नवरा आहे का नाही समजलं का. मग आपण देणाऱ्याने विचार करायला पाहिजे ना. नवरा कामाला भरपूर आहे तर जावाचे तिला दिले ना का डोकटीन टाकायचे पैसे खावायचं नाही काही नाही. अशा प्रकाराने अशा या भिकाऱ्यांच्या करा जवळजवळ करोड रुपये मामा आहेत पेपराला येतात आपल्याला बघायला वाचायला मिळतात. तसा तो रडून पैसा जमा करायचा आणि नेवाचा जमिनीमध्ये पुरायचा. रडत वारंवार नगरी हिंडे दारो गोधन मात्र काळ भरो कोठे स्थिर न राहे पै. जशी गाय कशी हिने राहत तोंडाने गप्प नाही राहत खातूच तैसा त्याचा चालूच आहे. ज्याच्या सनिध जाई ते धिक्कारित सर्वही त्याने उद्विग्न होणे सदाई हिंडत राही सर्वत्र. मग ज्यांना माहिती आहे ना ते भाऊजांच्या दररोज जायला तर दररोज कधी तो देणार आहे मग तो धिक्कार करायचा. जा म्हटलं दररोज कधी द्यायचा तुला हाय तरी तू खास नाही वापरीच नाही मग तुला देऊन फायदा काय. अशी बरेचशी लोक धिक्कार करायची. ऐसा तो नष्ट कर्दम देख तयाचा मित्र कोणी एक मालाकार वाटिकाना एक वाटिके माझी राहत असे. मग अशा प्रकाराने त्याचाच एक त्याला मित्र रस्त्यामध्ये भेटल्यानंतर तो काय करायचा फळ राखण्याचं काम करायचा समजलं का. मग आता या योग याला तिथं योग गेल्यानंतर त्याने याचिका मांडली अरे मी गरीब आहो म्हणा काही खावायला नाही. मग त्याने 2-4 फळं काढून दिली आहे. तेथे तो कर्दम जाऊनी वारव करीत रुदनो आपले दुःख त्या मित्राला लागून संपूर्ण कथिता झाला पै. मग तिथं त्या मित्राला जाऊन म्हणा पोटभर अन्न मिळलं नाही म्हणा काही मिळलं कपडं नाही ऐसा त्याला मित्राला तो बोलायचा. म्हणे गा सकया करू कायो आता नचले माझा उपायो दुर्भाग्याचा झाला उदयो दुःख हृदय करत आहे. तर म्हणा जीव जलायला लागलेला आहे आता मला नाही पोटभर अन्न मिळो नाही वस्त्र मिळो आता माझं वय जाईल आता करायचं काय ऐसा तो हृदयातून कड काढायचा म्हणजे माझा जीव जलतोय. नगरवासी जन समजतो मदत तिरस्कार करते सतत यास्तव आता या नगरात बसाया समर्थ मी नव्हे पै. गावातले लोक मला कोणत्या दरवाजामध्ये उभा करत नाही आता मी जगू का मरू अशा प्रकारे माझा अवस्था झालेली आहे असा त्या मित्राला रडून दाखवायला लागलाय. कोठे भिक्षा मागू पाये जरी शुष्कान्न मिळविले काही तरी ते पक्वान स्थळ नाही म्हणून उपाशी मरत आहे. जर कच्चे अन्न मागावी तर शिजाला पातेला नाही चूल नाही अन्न नाही उपाशी राहावं लागते. पुढे कर्तव्य न सुटे ऐको माझी मेटे बसली देखो ते तयाचे दिन वाचितो ऐकोनी सर्वही. मग अशी सगळी माझी मेट म्हणजे कान बहिरं झालं डोलं फुटलं हातपाय लुलं पडलं आता मला काही जाणं आता मला जरा इथं आसरा देशील तर लय बरा होईल ऐसा तो कोण कर्दम म्हणजे कंजूस माणूस त्या मित्राला बोलायला लागला. तो मालाकार वाटिकाना तो कृपे कळवला अत्यंत आणि तया मानुनी शरणागतो दया करिता झाला पै. मग त्याची दया आली त्याला
चल म्हटलं आता मी पण इथं बाग राखायला आहे, माझ्याबरोबर तू राहा, मी फळ विकायला गेलो ना का मग तू इथं राहायचं. अशा प्रकाराने तो कर्दम आपले वाटिकाकार बागेदार त्या कंजूस माणसाला सांगायला लागला. म्हणे कर्दया तू सांप्रतो सुखे राहे या वाटिकेतो. ऐसे मित्राचे ऐकून भाषेतो कर्दम अत्यंत आनंदला, कारण त्याला पण तेच पाहिजे, आयत्या बिलात नागोबा, म्हणजे आपल्याला जेवणून मिळेल, फळ विकली तर पैसाहून मिळेल, ऐसा त्याला आनंद वाटलेला आहे. आणि त्या दिवसापासून तेथे वस्तादाला जाणं, सतत माल्या निकट राहून आज्ञा पालित तयाची. मग तो जो माली सांगेल ना त्या पद्धतीने तो वागायचा. एक दिवशी माली काहीतरी ज्याला कामाला याने काय केले फळं काय विकायला नेली ना, काय ह्यांना पैसा पुढे आहे का, आणि तो जे जे काम सांगे ते करुणी दावी वेगे, रात्रन झटुनी उस्वांगे, वाटिक्याला गे रक्षितो. वाटिकाला गे रक्षितो म्हणजे जसा आपण कुत्रा कसा घर रेखतो आपला, तसा तो बागेचं काय करायला लागला, रक्षण करायला लागलाय. तेने योगे तो मालाकारो विश्वासला कर्दमा कंजूस माणसावर बहुतेक सर्व कारभार तया ते ओपीला. मग त्याला 2-4 वर्ष आपला चांगला कारभार बघला ना का मग आपण त्याला काय करतो, चल बाबा चांगला आहे, मग काही पोरगी होऊन त्याला देतात ना, अर्ध राज्य होऊन देतात. तसं त्या याला बाग राखणाऱ्या वाल्याला त्याला याची हे आली, म्हणजे याचा विश्वास पटल्यानंतर एक दिवशी तो कुठं गेलेला आहे का, आपुल्या हाता कालती तयासी केला वाटकापती, सर्वात्म भाव तयावरती जडली प्रीती अत्यंत. म्हणजे आपल्या हाताखाली जे काही चलन होतं, पैसा वगैरे होता, तो त्याच्या हातामध्ये सोपवलेला आहे. जैसा बंधू किंवा तनयो तैसा जा आपला कर्दयो, ऐसा अंतरी केला निश्चयो सर्व संशय सोडीला. जैसा आपला पोऱ्या किंवा भाऊ त्या विश्वास असतो नाही का, त्या प्रकाराने त्या चिकट माणसावर विश्वास ठेवलेला त्या वाटिकेने. मग सकळ चिंता टाकूनी राज उरा गेला माले आपण, येथे तयाशी कार्य मिळून सदा राहावे लागले. मग अशा प्रकार त्याच्यावर सोपवला कारभार आणि तो मालिक आपल्या गावाला झाला. गावाला गेल्यानंतर त्याला काहीतरी काम निघलं जमिनीचं, तर तो 1 महिना 2 महिना तयाच राहिलेल्या गावाला राहिलेला आहे. तय पराधीनपणे त्या माल्यासो मिलेन वाटिकेस जायासो, परी कर्दयावर दृढ विश्वास हो म्हणून निश्चित असे तो. आता पराधीनपणे म्हणजे तो काहीतरी अटकला गावामध्ये, कोणी माणूस मिळाला किंवा काही जमिनीची कागद मिळत नव्हती, अशा निमित्ताने त्याचा 1 महिना 2 महिना गावालाच राहिलेला आहे. विश्वास कुणावर टाकलेला आहे, यावं चिकट माणसावर. इकडे कर्दम काय करीतो, पक्व फले काढून समजतो, स्वयानंद येथेचे बक्षितो, उरली टाकीत विकोनिया. मग जी काय पिकलेली फळं असायची ना तो स्वतः खायचा न, काय उरलेली असतील ती विकायची न, तो पैसा येईल तो जमिनीमध्ये पुरायचा. तयाचे जे का द्रव्य येईल ते सर्व गाडी भूमी ठाई, अंतरी पापाची भीती नाही, सर्वदा राही निशंक. बघा म्हणजे काय घरात जेवढा संपत्ती आहे तो त्यांनी पुरून ठेवला आहे. परत या बागेमध्ये त्याला बाग राखायला ठेवलेला आहे, माल्याने 1-2 महिने त्याला बाग ठेवलेला आहे. तर तो जो पैसा येतो फळं विकायचा तो सुद्धा जमिनीमध्ये तो गाळायला लागलेला आहे. जेव्हा केव्हा पक्षा मासाती वाटिकेत येऊन वाटिकापती, फलार्थ पृच्छित्या कर्दया प्रती तैतो तया ते सांगतो. मग तो नित्यनगरी फिरोनी भिक्षाण्याचे पोट भरुनी, तुझी वाटिका रात्रनिनी रक्षिता हे साचार. तथापि पुष्ट पक्षी सांप्रतो बहुतेक फळे बक्षितातो, त्यातील कित्येक पक्षी येतो म्या मारून या टाकेले. मग अशा प्रकाराने आईला तो एक दिवशी आईला सांगायला लागलं, म्हटलं आता काय फळांचा काय बाजार केलेस का तुम्ही? नाही म्हटलं, पक्षी येतात खातान न जातात न, जे काय माझ्या हातान मिळाले त्यांना मी मारून टाकायचो न, तुला दाखवण्यासाठी ठेवल्यान. बघा ही पक्षी येतात ना फळं खातात न, ते यांना मारून मी तुला दाखवण्यासाठी ठेवले. बघा तो कधी फळं विकायचा, पैसा आणायचा, तो जमीन पुरायचा. एक दिवशी तो मालक आयला बागेचा, तर तो विचारते म्हटलं फळांचा काय पैसे वगैरे मिळल्यान का? तर नाही म्हटलं, पक्षी येतात खाऊन जातात, जी काय माझ्या ताब्यात मिळली ना त्यांना मी मारून टाकून धरून ठेवलेले आहेत तुला दाखवण्यासाठी. तयांची मासे आणि पिसारे सर्वत्र पडले ते सारे, ऐसे बोलून ते सो करे दाखवले तो स्वतः उचलून या. हे बघ म्हटलं या गरुडाला मारलाय, या बगल्याला मारलाय, या कावल्याला मारलाय, असा स्वतः मांस पक्षी पिस दाखवायचा लागलेला आहे. ते पाहून तो वाटिकापती मालाकार त्या कर्दयावरती पूर्वीपेक्षा अधिक विश्वासूनी अति निघून जाता झाला. परत 2 महिन्याने आला ना
त्याने दाखवलं. मग त्याने आवरे पशु पक्षी मारल्यान आणखीन त्याच्यावर काय विश्वास जमलेला आहे. परत तो 2 महिने कुठं गेलेला आहे, गावाला गेलेला आहे. त्यापासून तो दुष्ट कर्दम अत्यंत चिवणी निर्भय पूर्वीहून अधिक चौर्य करू लागला साक्षेपे. आता पहिला 2 लाखाचा धंदा दिले ना, आता आणखीन त्याने विश्वास टाकून 4 लाखाची फळं त्याने विकली. परत ते 4 लाख काय ठेवलं, जमिनीमध्ये पुरून ठेवलं आहे. आईसा क्रम चालता सतत संवत्सर लोटले बहुतो कर्दयाचा आयुष्यात सानिध्य प्राप्त झाला पै. मग असा बराचसा त्यांनी तया फळांचा पैसा जमा केला. पुन्हा अगदी भिक्षा मागून जमा केला, घर भरलेलं आहे. सगळी जमिनीची काय झालेली आहे, 7 झाले. एक दिवशी त्याचा काय झाला, मृत्यू आलेला आहे. 87 वर्ष झाली पूर्ण तो ते कर्दम पावला मरण. तयाच्या जीवात्म्याशी बांधून यमदूत घेऊन चालले. किती वर्षाने मेला तो, 87 वर्षाने मेल्यानंतर यमाचं दूत आलं न वरीत बांधून यमराजाच्या पुढे नेले. वाटिके माझे राहिले प्रेत कोणीच मनुष्य नाही तेथ कोण तयाचे अग्नी देतो ठाईचं कुदरे सर्वही. वाटिके म्हणजे फक्त जीव गेला त्याचा. जीव गेल्यानंतर तो जो मैत पडलेला होता तो मैत कुजला. कोणी त्याला अग्नी लावत नाही. तो बागवाला तो सुद्धा काही 2 महिन्याने आलेला नाही आहे. असो पापाचे दारुण गती भोगल्या विण चुकेती ऐसे वेद ते बोलती त्याची प्रचिती आली असे. बघा पापाची गहन गती कर्माची ऐका दुस्तर हा खोडा उलट कर्म झाल्या होत तसे शहाण्याचा वेडा. म्हणजे आता यो कोण होता काय होता, तर शेवटी तवरा धन त्याचा जमिनीमध्ये पुरला. शेवटी आग लावायला कोणी राहिलेला नाही आहे. मांस कुजलेला आहे त्याचा आणि त्याला यमाच्या दूताई वरीत न्याला यमराजाच्या पुढे उभा केलेला आहे. ते यमधर्माचे दूत क्रूर जीवाचे ताडित वारंवार मुग्धरांचा मार कठोर यातना घोर सोसविना मारिती तोडिती धोडिती निष्ठुर. यमाचे किंकर बहुस आलो. तो मुग्धलांचा मार इतका त्याला सहन करावा लागलेला आहे का कोण्या घटकमीने पैसा जमा केला मातीमध्ये पुरला ना. आज मला यमाच्या दूतांची काय खावी लागलेली आहे, मार खावा लाग. तप्तभूमी वरी चालवी ती पायी अग्निस्तंभी मिठी कवटाळी ती म्हणून तुका येतो काकुळती पुढे नको याता येती. म्हणजे आता पुढे जन्म नको आहे. तर तो जीवात्मा हा करीतो कृतकर्मासे आठवितो म्हणे हो माझे अद्भुत केवढे पहा ज्ञान. मग अशा प्रकारे तो जीवात्मा कृतकर्माचा कर्म आठवीत चालला का मी पैसा जमा केला जीवाला खाला नाही वापरला दानधर्म केला नाही ना तू आज मला या वाटेमध्ये यातना भोगाव्या लागलेली आहे. देवासही हे दुर्लभ परम ते भरतखंडी नर जन्म ते मध्ये येते अतिउत्तम प्राप्त झाला असून या. आज म्हटलं देवाधिकांना स्वर्गीचे अमर इच्छिता ते देव मृत्यूलोकी व्हावा जन्म मकणासाठी बटाटीवर खायला नाही या. करा हरिभजन परलोकी कामा. हरिभजन करा परलोकाच्या कामाला या. पण ते मिनी मनुष्य भरतखंडामध्ये मला जन्म मिळाला आणि तो जन्म मिनी ऐसा घालवला. ऐसा जन्म गेला वाया न भरता पंढरी राया. त्या पांडुरंगाचं चिंतन केलं नाही दानधर्म केलं नाही यो माझा ऐसा जन्म वाया चाललेला आहे. धनलोभे मी काय केले सर्व जन्म व्यर्थ दळविले चिरकाळापर्यंत सगळे धन इथे विड्या भूमीत. चिरकाळपर्यंत मरेच तोपर्यंत मी धन जमा केला तो जमिनीवर पुरला. काय आलं माझ्या बरोबर सवे नयरे लंगोटी धन मेलेवे कोट्यावधी सवे नयरे लंगोटी. म्हणजे आपल्या बरोबर लंगोटी सुद्धा येत नाही आहे. आता मी झालो पराधीन काळपाशी पावलं बंधन मानव जन्माते पाहून काहीच पुण्य केले नाही. मानव जन्मामध्ये येऊन नाही पोराबालानं दिलं नाही दानधर्म केलं नाही गाई गुरांना दिला नाही कुत्र्याला दिला नाही याशीच जमिनीची मी काय केलेली आहे धन केलेलं. शेवटी यमाच्या हातामध्ये मला यावं लागले आहे. कधीच दान न दिले काही अग्नीत हवन केले नाही बैसोने पुण्य पवना ठाई तपही नाही आचरले. जन्माला जाऊन कधी देवळाची पायरी नाही बघितली तप नाही केलं दानधर्म केलेलं नाही आहे. मरण मासा मकर मासा मादारी नालो नाही गंगा तेरी ते अधिक मासांती त्रिदिनी तरी काहीच नाही उपवास. हे काही सण आलं मकर संक्रांत आली किंवा काय अधिक महिना आला त्याच्यामध्ये कधी 1 दिवस 2 दिवस आंघोळ केलेली नाही आहे. असा तो चालताना यमाबरोबर बोलतोय का कार्तिक स्नान नाही केले शरीर नाही पोषले कष्टार्जित द्रव्य वाहिले व्यर्थ घातले भूमीत. व्यर्थ घातले जीवाला खाला नाही वापरला नाही व्यर्थ मिनी जमिनीमध्ये धन पुरला सवे नाही रे लंगोटी. मग बोलतात नाही का माणूसाचा धनावर लोभ असला का तो मेल्यानंतर घराच्या भोवशी भूताच्या वेळेला फिरत असतोय.
जीवासी कष्टविले सदाई कधी सुवस्त्र नेसलो नाही नानाविध अन्न कदाई जठराग्नी नाही शांतविला जीवाला कष्ट दिलं पण कधी नवीन कपडं घातलेलं नाही आहे नानाविध अन्न कदाई या जठराग्नीची शांती केलेली नाही आहे ज्ञाती बांधव स्वजन भाचे मामे दामात नंदन पिता माता अनुज ब्राह्मण सती पत्नी आणि कन्याई यांना कधी मी घासभर अन्न दिलेलं नाही आहे यास्म्या जन्मास कदा एकदाई मिष्टान जेऊ घातले नाही मद समान या त्रैलोक्य ठाई महामूर्ख कोणी नाही पै मग हे सगळं आपल्याला मेल्यानंतर कर्म आठवतात जिवंत आहे ना तव नाही पैसा 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 करायचा जमिनीमध्ये पुराचा मग ही आयशी अवस्था येतो आयसा कर्दय विलपे बहुतो यमदूत तयाचे ओढीत नेतो वायुवेगे मार्ग क्रमितो यमपुरीत पावळे वायुवेगे नुसता असते नाही तर वाऱ्याच्या वेगाने त्याला वरीत आपण जसा मेलेला माणूस ढोरकैसा वरीत नेतो तैसा त्याला वरीत चालवलेला आहे आणि तेथे साक्षात सूर्य तनय बैसला होता धर्मरायो तया पुढे तो दुष्ट कर्दय पाश शब्द उभा राहिला पाश शब्द म्हणजे हातामध्ये बेड्या बांधून साक्षात सूर्य तनय सूर्याचा मुलगा कोण यमराजा तो यमराजा तिथं उभा आहे आणि मला हात बेड्या घालून त्याच्या पुढे उभा ठेवलेला आहे तया पावणे वृत्तांत पुस्तादाला चित्रगुप्तापर्यंत ती कथा रसाल समजतो पुढच्या प्रसंगी वर्णी गेलो मग तवा चित्र यमराजा बोलतोय यो माणूस आलेला आहे याच्या खात्याची वही काढ चित्रगुप्ता तुम्ही काय कर्म या लिहिलेले आहे ते याला वाचून दाखव मग त्यानुसार आता उद्याच्या अध्यामध्ये याला 28 नरकाच्या यातना भोगाव्या लागतील ते आपण उद्याला ऐकूया इथे श्री अधिकमात्म्य सार बृहन् नारदे पद्माधार सज्जन श्रुते एकोच्चतुरो 29वा अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज के जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी घडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ वासुदेव